केलं आणि सहकाराचं शिरोमणी जर आता कोण असेल जिल्ह्यामध्ये तर प्रभाकररावजी घारगे साहेब यांचंच नाव येतं. ते असं नाही की खटाव तालुकाच बघणार, तर मान तालुक्यालाही त्या पद्धतीनंच वागणूक देणार. पहिल्या निवडणुकीला सदाशिवराव पोळता त्यांना तिकीट मिळालं तरी आम्ही खटाव तालुक्यातून लीड दिलं. आमदारीनं दुर्लक्ष केलेलंच आहे ना. हो का, एक लक्ष संयमी नेतृत्व आणि एक प्रामाणिकपणा हे त्यांच्यामध्ये नाहीये. काही झालं तरी खटाव मान मधनं पवार साहेबांची आणि गारगे साहेबांची तुतारी वाजणार. तिकडचे उमेदवार असताना 15,000चं लीड जातं. आता तुम्ही काळजी करू नका, हेच लीड 60,000वर गेल्याशिवाय राहणार नाही. नमस्कार, मानदेश प्रायमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या निवडणुकीच्या अनुषंगाने विधानसभा निवडणूक संपूर्ण महाराष्ट्रात लागली आणि या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण विविध मतदारसंघामध्ये फिरतोय. सामान्य जनतेला विचारतोय की तुम्हाला कोण आमदार पाहिजे, कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतोय आणि नेत्यांना देखील विचारतोय की तुम्हाला का आमदार व्हायचंय, तुमचं विजन काय आहे. तर मान खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या आपण आहोत. मान खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून जयकुमार गोरे तर महाविकास आघाडीकडून प्रभाकर घारगे अशी लढत होणार आहे. जयकुमार गोरे हे 3 वेळा आमदार राहिलेले आहेत, तर प्रभाकर घारगे हे विधान परिषदेवर एकदा आमदार होते. तसेच खटाव तालुक्यामध्ये त्यांचं प्राबल्य भरपूर आहे. आपण खटाव तालुक्यामध्ये आहे. खटाव तालुक्यामधील जे लोक आहेत, कार्यकर्ते, समर्थक आहेत, सामान्य जनता आहे, त्यांना काय वाटते, त्यांच्या भावना काय आहेत, प्रभाकर घारगेच का उमेदवार पाहिजेत. आणि विशेष म्हणजे मान खटाव हा मतदारसंघ वेगळा झाल्यापासून खटाव तालुक्यामध्ये अधिकृत उमेदवारी म्हणजे पक्षाची उमेदवारी ही पहिल्यांदाच मिळाली. तर त्यामुळे इथले लोक आनंदित आहेत. तर त्यांच्या भावना आपण जाणून घेणार आहे. नमस्कार. कसं आहे, आता निवडणूक लागली आणि प्रभाकर घारगे तुम्ही समर्थक आहे त्यांचं, काय भावना आहेत? प्रथमतः मी सन्माननीय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे आमच्या तालुक्याच्या वतीने शतश आभार व्यक्त करीन की साहेबांनी प्रभाकरजी घारगे साहेब यांच्यावर विश्वास टाकला आणि त्यांना पक्षाचं अधिकृत तिकीट दिलं, उमेदवारी दिली. त्याबद्दल मी पवार साहेबांचं मनस्वी आमच्या खटाव तालुक्याच्या वतीनं पहिल्यांदा स्वागतही करेन आणि आभार व्यक्त करेन. आणि आम्ही सगळ्यांच्या खटाव तालुक्यातली सर्व जनमानसांच्या अत्यंत चांगल्या भावना आहेत. आम्ही सर्वजण अत्यंत आनंदी आहोत. आमच्या अत्यंत लाडक्या नेत्याला हे अधिकृत उमेदवारीचं तिकीट मिळालं. कशी होईल लढत, आता काय सांगाल, कशी लढत होईल? लढत ही पूर्णतः आमच्या नेते प्रभाकर घारगे यांच्या बाजूने होईल अशी आमची सर्वांची मानस पण आहे आणि त्या पद्धतीने आम्ही प्रयत्नही करत आहोत. पण आता 15 वर्ष जे झाले की पूर्णतः उमेदवारी म्हणजे मान तालुक्याचेच लोकप्रतिनिधी करत आहेत की खटावला कधीही त्यांनी झुकतमाप दिलेला नाही. काही कोणतीही गोष्ट असेल, कोणतंही काम असेल तरी प्रथमतः मान तालुक्याला त्यांनी द्यायचंय. खटाव तालुक्याला फक्त कधी भेटतंय असंच बघत राहायचंय खटाव तालुक्याने. पण आता पूर्णतः विजय हा आमचा निश्चित असणार आहे. काय काय म्हणत तुमच्या प्रभाकर घारगेंनाच का आमदार करायचं तुम्हाला? खटाव तालुक्यात पहिल्यांदाच त्यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि 15 वर्ष झालं तर जयकुमार गोरे आमदार आहेत, त्यामुळं काय अडचण नाही त्यांना. आता आमदारांनी 3 वेळेस आमदार होते, त्यांनी खटाव तालुक्यामध्ये काय कामं केली सांगा. तसं बघायला गेलं तर इकडं जरा लक्ष कमीच होतं भाऊंचं, आणि ही पहिल्यांदा चान्स आहे खटाव तालुक्याला. त्याच्यामुळं आम्ही सगळी ताकदीनं कार्यकर्ते उतरून गारगे साहेबांचं काम करतोय. नेतृत्व संयमी आहे साहेबांचं आणि सगळ्याला विचारात घेणारही साहेब आहेत गारगे साहेब. म्हणून आम्ही सगळ्यांची इच्छा आहे आमची की बाबा त्यांनाच आमदार करायचं किंवा त्यांनीच आमदार व्हावं अशी आमची इच्छा आहे. खटाव तालुक्याबरोबरच मान तालुक्यात सुद्धा भरपूर तुतारीची माणसं आहेत. कसं तुम्ही काय सांगाल? पाठीमागं भाऊंना 3 वेळा चान्स म्हणजे विधानसभेचा भेटलेला. आता खटाव तालुक्यातला जे संधी भेटली, प्रभाकर घारगे हे संयमी नेतृत्व असून ते असं नाही की खटाव तालुकाच बघणार, तर मान तालुक्यालाही त्या पद्धतीनंच वागणूक देणार. म्हणजे पाठीमागनं काय केलं की भाऊंनी एक गटातटाचं राजकारण केलं. करताना गटातटाचं राजकारण करून खटाव तालुक्यावर म्हणजे प्रेशर टाकणे, हे करणे, अशा पद्धतीनं राजकारण केलं. घारगे साहेब तसे नाहीत. मग ते खटाव तालुक्यातले बी असो या मान तालुक्यातले असो, हे म्हणजे वेगळी व्यक्तिमत्व आहेत घारगे साहेब म्हणजे.
म्हणजे असं दुजाभाव नाहीये त्यांच्या मनात, किंवा जसं आता मगाशी बोलले प्रतिनिधी, हा दुजाभाव नाहीये. सगळ्यांना सामावून घेणारं व्यक्तिमत्व आहे ते. जसा गैरसमज नसावा की खटाव तालुक्याला भेटले म्हणजे खटाव तालुक्यालाच बघणार, असं व्यक्तिमत्व त्यांचं नाही. मान तालुका, खटाव तालुका हे जे विधानसभाचं जे मतदारसंघ 2 तालुक्याचं झालेला आहे, तर त्या दृष्टिकोनातून असं विभागणी होणार नाही. गाडगे साहेबांच्याकडून तर विभागणी होणार नाही. कशी आता पुढची रणनीती असेल? कमी वेळ राहिलाय आणि या अगोदर अचानकच गाडगे साहेबांना तिकीट भेटले. कसं आता तुम्ही सगळ्या वाड्या वस्तीवर फिरताय? वाड्या वस्तीवरती फिरतोय आम्ही सगळं. म्हणजे आता कसं आहे, कमी वेळ आहे, बघूया, आता प्रयत्न चालू आहेत सगळे. पण एक आशाच्या दीप म्हणतो, त्या आशाच्या दीप जवळ कसा येईल हे आमचं दृष्टिकोन चालू आहे. आणि दुसरी गोष्ट मी एवढंच तुम्हाला एक सांगतो की मान तालुक्यातल्या जनतेने सुद्धा एक वेळ गाडगे साहेबांच्यावर विश्वास ठेवून बघावा की गाडगे साहेब कसे आहेत, ते प्रामाणिकपणा त्यांचा काय त्यांनी बी अनुभवून घ्यावा. एका बाजूला 3 वेळ आमदार राहिलेले जयकुमार गोरे आहेत आणि दुसऱ्या बाजूला तुतारीकडून प्रभाकर गारगे. खरं म्हणायला गेलं तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की खटाव तालुका हा सन्माननीय माजी आमदार प्रभाकररावजी गारगे साहेब, पहिल्या निवडणुकीला सदाशिवराव पोळता त्यांना तिकीट मिळालं तरी आम्ही खटाव तालुक्यातून लीड दिलं. दुसऱ्या वेळेला सुद्धा एक मान तालुक्याची एक अस्मिता होती की सदाशिवराव पोळता त्या शरद पवार साहेबांनी त्याचा विचार केला की काय नाही की 4 वेळेला आरक्षण असल्यामुळं तालुक्यातल्या दुसऱ्या नेत्यांना तात्यांनी निवडून आणलं, पण एक वेळ का होईना पण तात्यांना आमदार करायचं म्हणून त्यांना डबल तिकीट दिलं. तरी सुद्धा आमच्या गारगे साहेबांनी त्यांचं प्रामाणिकपणे काम केलं 2 वेळा. आणि तिसऱ्या वेळेला पवार साहेबांचे एक जवळचे एक सुशिक्षित असे नेते देशमुख साहेब यांना तिकीट दिलं, तरी सुद्धा गारगे साहेबांनी 3 वेळेला खटाव तालुक्यातनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबांनाही भरपूर लीड दिलेला आहे. आणि त्याचंच एक फळ म्हणून पवार साहेबांनी माजी आमदार आमचे प्रभाकररावजी गारगे साहेबांना यावेळेला महाविकास आघाडीचं तिकीट दिलं. आणि ती तिकीट दिल्यामुळं आता परिवर्तनाची लाट निर्माण झालेली आहे. आता महाराष्ट्रातून बघितलं राजकारणाची काय पद्धत आहे, कोण या पक्षात कोण त्या पक्षात. तर जे आमदार आहेत, आता सुद्धा तुम्ही तिकीट बघितलं, पर पूर्वीच्याच आमदारांना सर्व पक्षांनी तिकीट दिले. ते आमदार काय शेतकरी आहेत का? आणि खटाव तालुक्यातला प्रश्न काय आहे, शेतीचा प्रश्न आहे. आणि आमचे गारगे साहेब यांनी शेतकरी हा केंद्रबिंदू बघून राजकारण केलं. राजकारण करत असताना कुठल्या गावात कधी विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून किंवा बँकेच्या माध्यमातून कधी दुजाभाव केला नाही. तालुक्यात कुठल्याही शेतकऱ्यांनी सांगावं की माझं गारगे साहेबांनी माझं विकास सेवा सोसायटीत प्रकरण केलं नाही. कुठल्याही पार्टीचा असू द्या, त्यांनी कधी कुठलं पार्टिशन बघत नाहीत. आता तुम्ही तालुक्यात एवढे नेते महाविकास आघाडीचे आहेत, सर्वांचं एक मत झालंय की तिकीट फक्त गारगे साहेबांनीच द्या. का द्या? तर हा नेता असा आहे की कधी कुणाच्या मनात रुतत नाही, कधी कुठल्या गावात गटतट निर्माण करत नाही. आणि तालुक्यामध्ये कुठलं जर कर्ज प्रकरण करायचं असेल तर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकाची पहिल्यांदा शिफारस लागते. ह्या कुठल्याही शेतकऱ्यांनी सांगावं की मला गारगे साहेबांच्याकडे शिफारस आणायला जावं लागलं. कधीही कुठल्या शेतकऱ्याला शिफारस आणायला जात नाहीत. डायरेक्ट साहेब सातारमध्ये त्यांना शिफारस आपली स्वतःहून जोडून तो शेतकरी कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या पॅनेलचा आहे, कुठला कार्यकर्ता आहे हे कधीही गारगे साहेबांनी बघितलं नाही. आणि नेहमी शेतकरी हा केंद्रबिंदू बघूनच गारगे साहेबांनी यापुढं राजकारण केलेलं आहे. आणि या शेतकऱ्यांनी पाणी आता आलेलं आहे, कॅनलचं उरमोडीचं पाणी आलं. आता उरमोडीचा थोडासा मी तुम्हाला इतिहास सांगतो की ज्या वेळेला अभयसिंह राजे भोसले सातारचे आमदार होते महाराज, आणि इकडे खटाव तालुक्याचे सुरेंद्र आपलं भाऊसाहेब गुदगे हे आमदार होते, यावेळेला ह्या उरमोडी प्रकल्पाची 95-96 साली शिवसेनेच्या काळामध्ये मंजुरी झाली. त्यावेळेला आम्ही लहान लहान होतो. कॅनलचं ज्यावेळेला काम चालू झालं, मला वाटतं 95-96ला चालू झालं काम, त्यावेळेला त्या दोघांनी म्हणजे आज आपल्या मतदारसंघातली जर पाठीमागे एक MIDCचा प्रोजेक्ट झाला होता पुशी सावळी आणि ह्या औंध भागात, तर आपल्या गावातली जर 20 गावं इथनं उठून जर दिगंजी खालच्या भागात जर जायचं म्हणलं तर कुठला तरी नेता घालवल का आपल्या मतदारसंघातली? तसं सगळ्या खटाव मान तालुक्यातल्या माणसांनी खरं अभयसिंह राजे भोसले सातारचे यांचं खरं
सर्वांनी चिंतन केलं पाहिजे की त्यांच्या कृपा आशीर्वादानं या मान खटावमध्ये आज पाणी खेळतंय. त्यांनी जर तो त्याग केला नसता, कारी भागातनं वरच्या भागातनं जर उरमडी जो मोठा डॅम झाला, त्या डॅमसाठी त्या 20-25 गावातल्या माणसांचं खरं सहकार्य आहे. त्यामुळे आज खटाव मान मध्ये पाणी खेळतंय. आणि ते करत असताना 95 साली त्यांनी केलं आणि पुढच्या एक 10-15 वर्षामध्ये उरमडी प्रकल्प असू द्या, तारळी प्रकल्प असू द्या, सर्व प्रकल्पांना मंजुरी ती जुन्या काळातली आणि विद्यमान आमदारांनी सुद्धा त्याच्या पुढे पाठपुरावा केला. म्हणजे सुरुवातीचा काळ कोणाचा अभयसिंहराजे भोसले आणि गुदगे साहेब, भाऊसाहेब गुदगे यांचा काळ होता. त्याच्यानंतर मग हा काळ बदलत गेला आणि दोन्ही तालुके एकत्र झाल्यानंतर पवार साहेबांची भरपूर इच्छा होती की पोळ साहेबांना एकदाच आमदार करावं, कारण त्यांनी 20 वर्ष मान तालुक्यातला आपलं हे असल्यामुळं काय आरक्षण असल्यामुळं दुसरा आमदार त्यांना निवडून देता आला आणि स्वतः उभं राहिल्यानंतर 2 वेळा त्यांना पराभूत झालं. ही खरं दुर्दैवी गोष्ट झालेली आहे आणि त्याचा एक आपल्या पोळ साहेबांना जर मनाला जर श्रद्धांजली जर आपल्याला द्यायची असेल तर आता खरं प्रभाकररावजी घारगे साहेबांना खटाव मानतल्या जनतेनं एक बार निवडून देऊन त्या आपल्या सदाशिवराव पोळता त्यांची जी इच्छा आहे ती पूर्ण करावी असं मी मान तालुक्याच्या सर्व जनतेला एक आव्हान करत आहे की एक वेळ तुम्ही या आपल्या महाविकास आघाडीच्या पाठीमागं ठामपणे उभं राहिलं पाहिजे. आणि संपूर्ण इतिहास सांगायला गेलं तर भरपूर इतिहास सांगता येईल, पण इतिहास सांगायची काही गरज नाही. सर्व नागरिक आता मतदार सुज्ञ आहेत. त्या खटाव आणि मान तालुक्यातल्या दोन्ही मतदारसंघातील सर्व मतदारांना फक्त आमची एकच इच्छा आहे की एक वेळ फक्त परिवर्तन करा आणि महाविकास आघाडीचे पळशीचे आमचे लाडके नेते आणि खटाव मानचे महाविकास आघाडीचे नेते सन्माननीय प्रभाकररावजी घारगे साहेब यांना सर्वांनी प्रचंड बहुमताने विजयी करा, एवढंच या ठिकाणी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कसं आता हे बघताय तुम्ही निवडणुकीकडे, कोण निवडून येईल? 100-101% प्रभाकररावजी घारगे साहेब हे निवडून येणार. काय काम त्यांचे? कामं त्यांचे महत्वाचं म्हणजे खटाव मान तालुक्यात जी बेरोजगारी आहे, परत पाण्या संदर्भात बी त्यांचं भरपूर काम आहे. वाढती बेरोजगारी हे करण्यासाठी त्यांनी खटाव मान साखर कारखाना काढला. आता स्टील फॅक्टरी सातारा इथे त्यांचं काम चालू आहे आणि असं बऱ्यापैकी योजना बँकेच्या द्वारे योजना त्यांनी राबवलेल्या आहेत आणि शेतकरी हा केंद्रबिंदू मानून सगळ्या गोष्टी त्यांनी म्हणजे शेतकऱ्यांच्या यासाठी केलेलं आहे. योगदान मोठं आहे त्यांचं. आणि कसं आहे आता 15 वर्षात आमदारांनी शेतकऱ्या खटाव तालुक्याला नेहमीच झुकतं माप दिलंय. नाही झुकतं म्हणायचं कसं, ज्या वेळेला आम्हाला पाण्याची गरज होती, आता उरमोडीचं पण खटाव तालुक्यातूनच उरमोडी गेलेला आहे. बरोबर आहे. उरमोडी कुठून गेलाय? खटाव तालुक्यातूनच गेलाय. एंड कुठं झालाय? मान तालुक्यातच झालाय. परत जाणार पाणी खटाव तालुक्यातून जातंय, पण झुकतं माप कसं म्हणता येईल? आम्ही बी इकडून त्यांना पुढे पाठपुरावा करतोयच की. एक्सप्रेस कॅनॉल आहे, तो एक्सप्रेस कॅनॉल कुठून जातोय? तर खटाव तालुक्यात जातोय. ताळी कॅनॉल, ताळीचा प्रकल्प कुठून जातोय? तर खटाव तालुक्यातच जातोय. तो कुठं जातोय? तर मायनीच्या पलीकडे जातोय किंवा सेनवडी वगैरे भाग जो खालचा आहे त्याचा त्या साईडला जातो मसवडचा. पण तो पाणी जाताना झुकतं माप कसं म्हणता येईल? तुमचं टीएमचे हे जे पद्धत वाटप क्षेत्र आहे ते त्या पद्धतीनेच आम्ही ते. खटाव तालुक्याकडे दुर्लक्ष केलंय का त्यांनी? कुणी? आमदारांनी दुर्लक्ष केलेलंच आहे ना. हो का? एक लक्ष, संयमी नेतृत्व आणि एक प्रामाणिकपणा हे त्यांच्यामध्ये नाहीये. कुणामध्ये नाहीये? जयकुमार भाऊंनी जे काम केलं आतापर्यंत एक रॅश पद्धतीनं केलं. मी सांगल तेच खरं. समाजाला घेऊन काय केलं तुम्ही? समाजाचं किती ऐकलं तुम्ही? समाजाला धरून चालणारा व्यक्तिमत्व आहे का? जी मी बोलल तेच तुम्ही ते सोडून कुठे काय केलं का? समाजाची विचारणा धारा ते कधी जोपासली का तुम्ही? सर्वसामान्याचे विचार घेतले का तुम्ही? सर्वसामान्याचे विचार घेतले पाहिजेत ना. बाबा आपला तालुका आपण एक नेतृत्व करतोय, ज्या तालुक्याचं नेतृत्व करतोय, मान खटावचं नेतृत्व करतोय, त्या तालुक्याची समस्या काय आहे हे संयममध्ये कधी बैठक घेऊन, आढावा बैठक घेऊन तुम्ही कधी मांडली का? बाबा काय आपली परिस्थिती खटाव तालुक्यातली? प्रतिनिधित्व निवडताना 3दा निवडून दिले. आम्ही बी त्यामध्ये ज्यावेळेस मी एक प्रामाणिकपणे सांगतो, मी एक आय काँग्रेसचा माणूस, आय काँग्रेसमध्ये पृथ्वीजी बाबांनी त्यांना हात दिले.
पृथ्वीबाबा जलनायक तुम्ही म्हणत होता त्यावेळेस बोटिंग केलं, काय केलं, काय कुणाच्या काळात केलं? पृथ्वीराज बाबांच्या हातात धरूनच केलं ना. हा, पृथ्वीवर बंधारे बांधले. मग आता असं काय झालं होतं की तुम्ही तिकडे गेला, तुम्हाला काय भेटलं असं? म्हणजे तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी ह्याच्यासाठी तुम्ही तिकडे जाता. तुम्ही जनतेचा विचार करून काय करता? आम्ही बी निवडून दिले, आम्ही बी एक त्यावेळेस काँग्रेस कार्यकर्ता म्हणून त्यांना बी एक मत दिलं होतं. तुम्ही काय केलं त्याच्याबद्दल? कधी विचारात घेतले का? विचारधारा घेतली का तुम्ही? खटाव तालुका यंदा परिवर्तन करण्यामध्ये अग्रेसर असेल. खटाव तालुकाच नव्हे, मानहित म्हणा. खटाव म्हणून एक दुजाभाव तुम्ही बी करू नका. खटाव मान खटाव खटाव मान हे आहे. असं नाही की खटाव सगळा गाडगे साहेबांचा, खटाव सगळा जयकुमारचा, दोघांचा आहे. असं नाही म्हणायचं मला, किंवा आम्हाला म्हणायचं नाही की जयकुमारचाच मान तालुका आणि गाडगे साहेबांचाच खटाव तालुका, असं नाही होत. प्रतिनिधित्व सगळ्यांनीच गोष्टी करायला लागतात. प्रभाकर घारगे आता जोर लावला त्यांनी, वाड्या वस्तीवर पोहोचतायत. हम्म. तुम्ही त्यांचे समर्थक आहे. निवडणूक ही वन साइड होणार आहे. काही झालं तरी खटाव मान मधनं पवार साहेबांची आणि गारगे साहेबांची तुतारी वाजणार का, तर 1001% वाजणार. कारण आता आजपर्यंत राजकारण ही दडपशाहीचं, गुंडगिरीचं या तालुक्यानं बघितलंय. पण आता या तालुक्याला एक संयमी असं नेतृत्व गारगे साहेबांच्या रूपानं पवार साहेबांनी आशीर्वाद देऊन या तालुक्याचं नेतृत्व करण्याची साहेबांना संधी दिलेली आहे. आणि त्या संधीचं सोनं आम्ही खटाव मानकर 100% करणार का, तर करणार. त्यामुळे यंदा तुतारी वाजणार का, तर वाजणार. आपल्या माध्यमातून मी सगळ्या पत्रकार मित्रांना आणि आपल्या माध्यमातून मी सर्व पत्रकार मित्रांना आणि खटाव मान हे जे मतदार क्षेत्र आहे या सर्व क्षेत्रातील सर्व नागरिकांना सांगू इच्छितो, तुम्ही पुन्हा मीडियावाले सगळे प्रश्न विचारतात, ही लढत कशी होईल, ही लढत कशी होईल. विचारण्याचं काही कारण नाही. त्याचं कारणच असं आहे, महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाडी वासून ते संपूर्ण मुंबईपर्यंत शरद पवार साहेबांची लाट आहे. आणि या लाटेमध्ये ज्या उमेदवारांना पवार साहेबांचा अधिकृत उमेदवारी तिकीट मिळालेलं आहे ते सगळे उमेदवार अधिक मताधिक्याने विजय होतील. त्यामध्ये आमचे सन्माननीय नेते प्रभाकररावजी घारगे साहेब, जर तुम्हाला विश्लेषणच करून सांगायचं झालं आमच्या मतदारसंघाचं, तर गेल्या वेळी राष्ट्रवादी पक्षाला खटाव तालुक्यातून देशमुख साहेबांना 15,000चं लीड गेलं. देशमुख साहेब हे नौके उमेदवार होते, तसे ते मान मधले होते, पण तरी सुद्धा आमचं ठरलं यातून देशमुख साहेबांना 15,000चं जर खटाव तालुक्यातून लीड जातं. आता आमचा हा नेता, ज्यांचं अफाट काम तालुक्यामध्ये, खटाव तालुक्यामध्ये, ज्यांचे सर्व घटकातील सर्व लोकांच्या बरोबर घरोप्याचे संबंध आहेत. एकही क्षेत्र असं नाही की ज्या क्षेत्रामध्ये खटाव तालुक्यात आणि संपूर्ण मतदारसंघामध्ये गारगे साहेबांनी काम केलेलं नाही. जर विचार केला तर अत्यंत फार जुन्या काळापासून, अगदी वैकुंठवासी केशवरावांच्या काळापासून ते आतापर्यंत राजकारणामध्ये ज्यांचं सातत्य आहे असं प्रभाकररावजी घारगे साहेबांचं काम आहे. शेती क्षेत्र असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल, कला क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, त्यानंतर औद्योगिकरण असेल आणि सहकाराचं शिरोमणी जर आता कोण असेल जिल्ह्यामध्ये तर प्रभाकररावजी घारगे साहेब यांचंच नाव येतं. अर्थात तळागाळापासून ते वरिष्ठांच्या पर्यंत सगळीकडे सर्व क्षेत्रामध्ये ज्यांचं कामही आहे, नित्य जनसंपर्क आहे. आणि त्यामुळं खटाव तालुक्यातून जर गेल्या वेळी घारगे साहेब नसताना तिकडचे उमेदवार असताना 15,000चं लीड जातं. आता तुम्ही काळजी करू नका, हेच लीड 60,000वर गेल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यामुळं पत्रकार मित्रांनी काही काळजी करायचं कारण नाही, ही लढत कशी होईल. आणि तालुक्यातल्या जनतेनं तर अजिबात मनामध्ये शंका बाळगायचं कारण नाही. जसं आमचे मित्र आता जे म्हणले की वन साइड लढत होईल, 100% वन साइड लढत होईल. मानमध्ये काय होईल ह्याचा जर तुम्ही आम्हाला प्रश्न विचारला, मानमधले सगळे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, मग अनिल देसाई साहेब असतील, अभय जगताप साहेब असतील, त्यानंतर प्रभाकर देशमुख साहेब असतील, मनोज पोळ साहेब असतील, आमचे निमसोडचे रणजित भाई असतील, सगळ्या नेत्यांनी, सुरेंद्र दादा गुदगे असतील, ह्या सगळ्या नेत्यांनी आपली स्वतः उमेदवार आहे अशी सगळ्यांची भूमिका झालेली आहे. हे सगळेजण पेटून उठलेले आहेत आणि या सगळ्यांना या खटावमान मतदारसंघात परिवर्तन घडवून आणायचं आहे. नुसते नेत्यांना नाही तर आमच्यासारख्या सामान्य जनतेला सुद्धा आता परिवर्तनाची अत्यंत गरज आहे. ती 100% आहे.
आम्हाला यामध्ये कुठेही काही अडसर वाटत नाही, कुठेही मोठं संकट वाटत नाही. उलट पक्षी 100% तुम्हाला 23 तारखेला लक्षात येईल आणि तो निकाल जाहीर झाल्यानंतर तुम्ही म्हणाल खरं झालं ते. 100% गुलाल आमचाच. रामकृष्ण हरी. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.